नमस्कार, मी भाग्यश्री तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनेलमध्ये मनापासून स्वागत करते. आणि आज आपण जी काठ असते ना तिलाच यूज करून खूप सुंदर आणि सोपी अशी बॅकनेक डिझाईन तयार करणार आहोत. तर त्याकरिता इथे मी बॅक पार्ट कट केलेला आहे, ज्याची पूर्ण उंची आहे 13 इंच, शोल्डर आहेत 5 इंच, आर्म होल म्हणजेच मुंडा आहे 5.5 इंच, छाती आलेली आहे 8 इंच आणि येथे कंबर बॅकडाट मिळून ती देखील आलेली आहे 8 इंच. त्यानंतर आता इथे आपण आपल्या गळ्याची मार्किंग करूयात. तर इथे मला माझे जे रेडी शोल्डर आहेत ते 2 इंच हवेत, म्हणून मी अर्धा इंच मार्जिनचा घेऊन 2.5 इंचवरती एक मार्क करते आहे. त्यानंतर टेपला त्याच पॉईंटवरती ठेवून घेऊन खालच्या बाजूला जी गळ्याची उंची आहे ती येथे मी 9.5 इंच घेऊन तेथे देखील एक मार्क करून जी खालची गळ्याची रुंदी आहे ती येथे मी 2.5 इंच घेते आहे. आणि त्यानंतर इथे तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे एक बॉक्स तयार करून घ्यायचा आहे. इथे मात्र तुम्ही गळ्याची उंची आणि रुंदी तुमच्या आवडीनुसार घ्या. त्यानंतर आता इथे आपल्याला पट्टीच्या साहाय्याने व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे गळ्याचा आकार ड्रॉ करून घ्यायचा आहे. त्यानंतर आता इथे आपल्याला व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे हा जो आपण बाहेरचा बेसिक गळ्याचा आकार ड्रॉ केला होता ना पट्टीच्या साहाय्याने, त्याच्याच आतील बाजूस व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे छोटासा कर्व आकार आखून घ्यायचा आहे. त्यानंतर इथे व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे बॅक पार्टला ओपन करून घ्यायचं आहे आणि अगदी मधोमध फोल्ड करून घ्या. त्यानंतर इथे हाताने असं थोडंसं टॅप करून घ्यायचं आहे, म्हणजेच थापून घ्यायचं आहे, जेणेकरून आपली या साईडची डिझाईन दुसऱ्या साईडवरती देखील ट्रेस होऊन म्हणजेच उमटून येईल. तर इथे बघा ती उमटून आलेली आहे. त्यानंतर येथे मी अस्तर आणि मेन फॅब्रिक घेऊन दोघांनाही अशा पद्धतीने राईट साईडवर राईट साईड म्हणजेच बरोबरीच्या बाजूवर बरोबरीची बाजू ठेवून घेतलेली आहे. त्यानंतर आता इथे आपल्याला आपल्या गळ्याचा आकार स्टिच करून घ्यायचा आहे. इथे स्टिच करत असताना एक गोष्ट लक्षात ठेवा, आपला जो आतला कर्व आकार होता ना त्याला स्टिच करायचा आहे. बाहेरचा जो एकदम आपण स्केलच्या साहाय्याने म्हणजेच पट्टीच्या साहाय्याने ड्रॉ केला होता त्याला नाही स्टिच करायचं. आणि जेथे कुठे कॉर्नर येतील बघा, आता इथे कॉर्नर आलेला आहे म्हणजेच टोक, तर असं आल्यानंतर नीडल म्हणजेच सुईला आतील बाजूस तशीच ठेवून घेऊन फक्त आपला जो बॅक पार्ट आहे त्याला फिरवून घ्यायचा आहे आणि पुन्हा आपला जसा गळ्याचा आकार येतोय त्या आकारावरती अगदी व्यवस्थितरित्या स्टिच करून घ्यायचं आहे. तुम्ही जर येथे व्हिडिओ काळजीपूर्वक पाहत असाल तर तुमच्या एक गोष्ट लक्षात आली असेल, मी गळ्याच्या मध्यभागावरती त्याला बॉल पॉईंट पिन्स लावून पिन्सने सिक्युअर करून घेतलेला आहे, जेणेकरून जेव्हा आपण हा गळा स्टिच करू ना तेव्हा आपला गळ्याचा आकार इकडे तिकडे हलणार नाही आणि आपण जसा ड्रॉ केला आहे अगदी तसाच व्यवस्थितरित्या तो स्टिच केला जाईल. त्यानंतर येथे व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे तुम्हाला गळ्याच्या आतील बाजूस थोडंसं जास्तीचं कापड ठेवून संपूर्ण गळ्याची कटिंग येथे कंप्लीट करून घ्यायची आहे. त्यानंतर गळ्याच्या आतील बाजूस हे जे आपण जास्तीचं कापड ठेवलं होतं ना त्याच कापडावरती व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे छोटे छोटे कट्स संपूर्ण गळ्याभोवती तुम्हाला इथे देऊन घ्यायचे आहेत व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे. त्यानंतर आता इथे हे जे आपलं अस्तर दिसतंय ना त्याला व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे आतील बाजूस म्हणजेच रॉंग साईडला अगदी व्यवस्थितरित्या पलटी करून घ्यायचं आहे. इथे मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणेच अस्तरला आतील बाजूस म्हणजेच रॉंग साईडला पलटी करून घेतलेला आहे. त्यानंतर आता इथे आपल्याला संपूर्ण गळ्याभोवती टॉप स्टिच म्हणजेच दाबटीप देऊन घ्यायची आहे. इथे तुम्हाला जास्ती काहीच करायचं नाही आहे, जसा आपला गळ्याचा आकार आहे त्याच आकारावरती पुन्हा एकदा स्टिच करून घ्यायचं आहे. आपल्यापैकी खूप जण व्हिडिओज पाहतात परंतु चॅनेलला सबस्क्राईब करत नाहीत, तर प्लीज असं नका करत जाऊ, चॅनेलला देखील सबस्क्राईब करत जावा. काय होतं ना, मला देखील समजत जाईल की हां मी जे व्हिडिओज बनवते ते तुम्हा सर्वांना आवडत आहेत आणि तुमच्या उपयोगात देखील येत आहेत. आणि जर अशीच सबस्क्रायबरची संख्या वाढत राहिली तर मला देखील एक नवीन उमेद मिळते आणि त्याच नव्या उमेदीत मला तुमच्यासाठी असेच नवनवीन व्हिडिओज बनवण्याची प्रेरणा देखील मिळत राहते. तर प्लीज चॅनेलला तुम्ही आणखीन सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करून सपोर्ट करा. त्यानंतर येथे तुम्हाला अस्तर आणि मेन फॅब्रिक चारही बाजूने व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे एकमेकांना स्टिच करून घ्यायचं आहे. नेहमी मी तुम्हाला ग्लूच्या मदतीने
अस्तर आणि मेन फॅब्रिक एकमेकांना स्टिक करायला शिकवत असते. म्हटलं आज तुम्हाला अस्तर आणि मेन फॅब्रिक स्टिक न करता डिरेक्टली स्टिच करून दाखवावं, कारण की जे अगदी नवीन शिकणारे आहेत त्यांना देखील समजेल की कशा पद्धतीने स्टिच करायचं ते. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ही पद्धत न वापरता डिरेक्टली अस्तर आणि मेन फॅब्रिक एकमेकांना फॅब्रिक ग्लूच्या साहाय्याने स्टिक देखील करू शकता. त्यानंतर इथे हे जे जास्तीचं कापड दिसतं ना, त्याला देखील अगदी व्यवस्थितरित्या व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे तुम्हाला इथे कट करून घ्यायचं आहे. तुम्ही जर इथे अस्तर आणि मेन फॅब्रिक एकमेकांना ग्लूच्या साहाय्याने स्टिक केलं असेल, तेव्हा देखील जे जास्तीचं कापड होतं ना, त्याला देखील आपल्याला अशाच पद्धतीने व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे कट करून घ्यायचं आहे. त्यानंतर येथे आपले हे जे दोन्ही बॅक साईडचे बॅकडाट आहेत ना, त्याला स्टिच करून घ्यायचं आहे. इथे मी तुम्हाला हा एकच बॅकडाट स्टिच करून दाखवते आहे. सेम तुम्हाला याच पद्धतीने जो आपला दुसऱ्या साईडचा बॅकडाट असेल ना, त्याला देखील स्टिच करून घ्यायचा आहे. त्यानंतर आता इथे कमरेच्या बाजूला तुम्हाला कमरपट्टीला सरळ शेवटपर्यंत स्टिच करून घ्यायचं आहे. इथे तुम्हाला जास्ती काहीच करायचं नाही आहे. नॉर्मली आपण ज्या पद्धतीने अर्धा इंच मार्जिन घेऊन कमरेच्या बाजूला कमरपट्टीला अगदी सरळ शेवटपर्यंत स्टिच करून घेतो, सेम त्याच पद्धतीने इथे देखील तुम्हाला कमरपट्टीला स्टिच करून घ्यायचं आहे. त्यानंतर येथे मी ग्रीन कलरची छोटी लेस घेतलेली आहे आणि तिला व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे हे जे आपलं गळ्याचं टोक दिसतंय ना, तिथपर्यंतच वरच्या बाजूने खालच्या साईडला स्टिच करत यायचं आहे व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे. त्यानंतर सेम याच पद्धतीने त्याच्याच बाजूला व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे थोडासा गॅप ठेवून दुसरी एक लेस तिथपर्यंतच स्टिच करून घ्यायची आहे. म्हणजे जिथे आपला कॉर्नर येत होता ना डिझाईनचा, तिथेपर्यंतच व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे. आणि सेम तुम्हाला याच पद्धतीने जी आपली दुसरी साईड आहे ना, तिथे देखील लेसला स्टिच करून घ्यायचं आहे. इथे बघा, मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणेच त्याच्या समोरच्या बाजूवर देखील सेम त्याच पद्धतीने दोन्हीही लेसला स्टिच करून घेतलेला आहे. त्यानंतर आपली जी काठ असते ना, ती घेणार आहोत आपण डिझाईन तयार करण्यासाठी. इथे बघा, आपला हा जो सेंटर होता ना, तिथे खालच्या बाजूला एक सरळ लाईन ड्रॉ करून घ्या, म्हणजे आपल्याला त्या काठला फोल्ड करताना इझी पडेल. त्यानंतर इथे या काठला कसं ठेवायचं ते बघा. आपला हा जसा आकार वर जातोय ना क्रॉसमध्ये, सेम त्याच आकाराला कंटिन्यू करत वरच्या बाजूला या काठला अगदी व्यवस्थितरित्या व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे तुम्हाला येथे ठेवून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर इथे बघा आपला सेंटर आला आहे, त्याला तर ते आल्यानंतर अगदी व्यवस्थितरित्या या काठला मधोमध व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे फोल्ड करून घेऊन मग पुन्हा जसा आपला गळ्याचा आकार जातोय त्याच आकाराला अगदी व्यवस्थितरित्या येथे फॉलो करत या काठला शेवटपर्यंत गळ्याच्या आकारावरती व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे स्टिच करून घ्यायचं आहे. त्यानंतर इथे खालच्या बाजूला देखील आपण त्याला स्टिच करून घेणार आहोत, जेणेकरून आपली काठ उभं राहणार नाही आणि ती अगदी प्लेन व्यवस्थितरित्या स्टिच केली जाईल. त्यानंतर बॅकपार्टला बॅक साईडने अशा पद्धतीने आर्महोलच्या बाजूला जी एक्स्ट्रा काठ आहे ती कट करून घ्यायची आहे. त्यानंतर इथे बघा, आपण जी वरच्या साईडला लेस यूज केली होती ना, तीच इथे लेस मी पुन्हा घेतलेली आहे आणि तिला हा जो आपला वरचा गळ्याचा आकार दिसतो ना, त्यावरती अगदी व्यवस्थितरित्या ठेवून घेऊन जिथे आपला कॉर्नर आला आहे तिथे लेसला अगदी छान पद्धतीने फोल्ड करून मग कंटिन्यू पुढे व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे या गळ्याच्या आकारावरती या लेसला स्टिच करून घ्यायचं आहे. त्यानंतर ही जी काठची खालची साईड होती ना, त्या भागावरती देखील सेम वरच्याप्रमाणेच या लेसला स्टिच करून घ्यायचं आहे. आणि येथे मी माझ्या साडीच्या कॉन्ट्रास्टमध्ये लेसची निवड केली होती, म्हणजेच विरुद्ध कलरमध्ये. तुम्ही देखील तशीच निवड करा, जेणेकरून आपण जेव्हा संपूर्ण ब्लाऊजची डिझाईन कंप्लीट करू तेव्हा ब्लाऊजचा गळा खूप छान दिसतो कॉन्ट्रास्ट लेस असल्यानंतर. आणि येथे बघा, आपली किती सुंदर अशी बॅकनेक डिझाईन तयार झालेली आहे. तुमच्याकडे देखील काठ असेल आणि तुम्हाला कोणती डिझाईन तयार करायची हे समजत नसेल, तर तुम्ही देखील नक्की हीच डिझाईन तयार करा, कारण की पूर्ण गळा झाल्यानंतर खूप छान दिसत होती.
व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पाहिलात यासाठी तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद.